नमस्ते फ्रेंड्स. आज आपण रक्षाबंधन स्पेशल कुठलीही पूर्वतयारी न करता, बुंदी न पाडता छान असे रसरशीत मोतीचूरचे लाडू कसे बनायची रेसिपी बघतोय. तर त्यासाठी मी ते एका पाटी 2 वाटी एवढं बेसन पीठ घेतले. तर सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी घ्यायची आणि त्यानंच मोजून घ्यायचं आहे. मी जास्त दाबून भरलं नाही, असंच वरचीवर भरले. 2 वाट्या बेसन पीठ आहे. याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही सोडा वगैरे काही टाकायचं नाही. डायरेक्ट पाणी टाकून जसं वडापावसाठी आपण बॅटर करतो ना, तशा पद्धतीने हे बॅटर तयार करायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आता लगेच एका कढईमध्ये आपल्याला तूप गरम करायला ठेवायचे. आता तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर लगेच हे बॅटर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने याच्यामध्ये सोडून घ्यायचे. तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकता, पण तेलापेक्षा तुपामध्ये याची चव एकदम छान लागते. त्यामुळे इथं तूप टाकून घेतले आणि तुपामध्ये छान असे गोल जरी त्याची शेव तयार करून घ्यायची. तर बघू शकता एकदम मस्त अशी शेव तयार झाली. दोन्ही बाजून छान अशी याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि लगेच आपल्याला याला काढून घ्यायचे अशा पद्धतीने झाऱ्याने. तर बघू शकता एकदम झटपट पद्धत, एकदम सोपी, किती छान आपले तळून झालेले. याला लगेच काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने मी हे सगळं तळून घेतलेले. आता हलकंसं थंड झालं ना की ज्याला आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता याचे बारीक तुकडे झालेले काय करायचे ना, आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्सर चालू बंद करत याला वाटून घ्यायचे. मिक्सर एकसोबत अजिबात आपल्याला चालवायचं नाही आहे. मिक्सर चालू बंद करायचे आणि मस्त असं रवाळ याला वाटून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त असं रवाळ मी वाटून घेतलेले. एकसोबत मिक्सर अजिबात चालवायचं नाही, नाहीतर असं आपलं रवाळ अजिबात मग तयार होणार नाही. तर बघू शकता मस्त असं छोटी छोटी बुंदी असते ना, सेम तसंच आपल्याला दिसू राहिलेले आणि छान असं रवाळ बनवून तयार झालेले. बघू शकता किती मस्त सोपी पद्धत आहे बरं. अजिबात काही बुंदी वगैरे पाडायची गरज नाही. एकदम झटपट हे बनवून तयार झालेले आणि दिसायला एकदम छान असे दिसू राहिलेले. आता अशाच पद्धतीनं उरलेलं सगळं आपण बॅटरीचं असं वाटून घेऊया आणि मिक्सर चालू बंद करतच वाटायचं, याचं लक्ष ठेवायचं. तर बघू शकता इथं मी सगळं याचं वाटून घेतलेले मस्त असं रवाळ. आता लगेच लाडू बनवण्यासाठी आपण पाक तयार करूया. तर गॅसवरती जाडबुड असलेली कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढी साखर टाकून घ्यायची. तर ज्या वाटीने 2 वाटी आपण बेसन घेतले त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची, एकदम परफेक्ट प्रमाणे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं लगेच पाणी टाकून घ्यायचं आणि या साखरेचा आपल्याला 1 तार एवढा पाक तयार करून घ्यायचा. आता पाक जास्त पातळ नाही ठेवायचा किंवा जास्त घट्ट नाही करायचा. जास्त पातळ पाक केल्याने ते लाडू एकदम पातळ असे होतात आणि जास्तच घट्ट पाक झाला तर लाडू थोडे कडक होते. त्यामुळे पाक आपल्या इथे 1 तारेच होऊ द्यायचं, एवढं लक्षात ठेवायचे. तर बघू शकता पाक हा थोडासा घट्ट पण दिसतोय आणि थोडासा असा झाल्यासारखा आपल्याला पाक वाटतोय. तर पाक झाला का कसं ओळखायचं ना, तर पाक झाला की ओळखण्यासाठी आपल्याला बोटावरती असा पाक घ्यायचा आहे. 2 बोटाच्या मध्ये याची तार बनते का बघायची. तर बघू शकता मी थोडासा पाक बोटावरती घेतला आहे आणि 2 बोटामध्ये याची मस्त अशी एक तार बनते, म्हणजे आपला पाक तयार आहे. आता लगेच आपल्या याच्यामध्ये काय करायचं, थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचे. आता लगेच थोडासा इथं लाल कलर, मी खायचा लाल कलर टाकून घेतलेला आहे. तुम्हाला टाकायचं असं टाका, नाही टाकला तरी चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण हा कलर टाकल्यानंतर आपले लाडू मस्त असे दुकानासारखे दिसतात, त्यामुळे मी टाकून घेतलं आहे. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला आपण वाटून घेतलेलं मिश्रणसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठले ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे टाकायचे असेल तुम्ही ते ॲड करू शकता. मी असे प्लेन ठेवले, प्लेनसुद्धा एकदम छान लागतात. तर याच्यावरती लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5-10 मिनटं झाकण ठेवून काढून घ्यायचं आहे. लगेच झाकण काढल्यानंतर हे मिश्रण हलकंसं कोमट आहे. आता लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत. तर हे लाडू जास्तही मोठाले नसतात किंवा जास्त छोटा नसतात, एकदम मापात असतात मीडियममध्ये, म्हणून मी अशा पद्धतीने लाडू तयार करून घेऊ राहिले. तर हे लाडू तुम्ही बघू शकता किती मस्त असे दिसू राहिलेले, जसे दुकानात भेटतात ना सेम तसे दिसू राहिलेले. आणि मेन म्हणजे कमी खर्चामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कुठलीही पूर्वतयारी न करता एकदम छान झटपट हे लाडू बनवून तयार झालेले. आता रक्षाबंधनासाठी आपण बाहेरून ज्यावेळेस मिठाई घेतो ना, तर त्याच्यामध्ये काही ना काही भेसळ असते किंवा त्या शिळ्या असतात. तर त्यापेक्षा जर आपण असं घरीच तयार केलं ना तर एकदम बेस्ट आहे. त्यामुळे ह्या रक्षाबंधनला तुम्ही अशा पद्धतीचे हे मोतीचूरचे लाडू नक्कीच ट्राय करा. घरच्यांना एवढं आवडतील ना, मेन म्हणजे कोणाला विश्वास बसणार नाही की तुम्ही हे घरी बनवले. नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुम्ही एक लाईक केला ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लाईक नक्की करा. आणि बघू शकता हे लाडू मस्त असे हलवाईसारखे आपले बनून तयार झालेले, तोंडास टाकताच विरघळतील एवढे छान, एवढे मऊसूत आणि मस्त असे दिसू राहिले. तुम्ही बघू शकता, तुम्हाला तोडण्यावरून सुद्धा समजेल की ते छान दिसू राहिले. कमी मेहनतीत, कमी टायमामध्ये आपले लाडू बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडली असेल नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी.
तुम्हाला रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.